आणि एक महत्त्वाची बातमी आहे, शिक्षकांनी निवडणुकीच्या कामावर रुजू होऊ नये असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी सर्वच शिक्षकांना हे आवाहन केलं आहे। राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर देखील जोरदार टीका केली आहे। निवडणूक आयोग 5 वर्ष काय काम करतं, झोपा काढतं का, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे। निवडणूक आयोगासोबत लवकरच आमची बैठक होणार असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी दिली आहे। माझी शिक्षकांना विनंती असेल, कुठेही तुम्ही रुजू होऊ नका, तुम्ही विद्यार्थ्यांवरती लक्ष द्या। विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं काम आहे। निवडणुकीचे काहीतरी कामं करत बसणं हे काही शिक्षकांचं काम नव्हे। त्याच्यामुळे त्याची यंत्रणा निवडणूक आयोगाने, आयुक्तांनी, कोणी जे असतील त्यांनी त्याची निवडणुकीची तयारी करावी। लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावं। परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नये आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते ते। त्याच्यामुळे लवकरच या निवडणूक आयोगाबरोबर आमची बैठक होईल। 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून बाहेर काढण्यात येते। एवढे जर शिक्षक आता बाहेर काढले गेले तर मुलांना शिकवणार कोण आहे, याची कोणतीही व्यवस्था नाही। मला पहिला प्रश्न पडतो, निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असते? जर दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर जर समजा असल्या प्रकारच्या जर गोष्टी काही गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं 5 वर्ष? असल्या प्रकारच्या कुठच्याही अरेंजमेंट्स, असल्या प्रकारची कोणतेही लोक हे तयार का नाही करत? ते आयत्या वेळेला या शाळांवरती हे दडपण का आणतात?